शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. द्राक्षाच्या पानाच्या वाट्या का होतात. तर शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार माझ्या नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, खरड छाटणीनंतर द्राक्षाच्या जे काडी असते ते कॅमेरामॅनला विनंती आहे जवळून दाखवा. हे मागच्या पानाच्या अशा प्रकारे वाट्या झालेल्या दिसून येतात. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे वाट्या दिसल्यानंतर आपण सकिंग पेस्टसाठी असणारे कीटकनाशकांचा वापर करतो किंवा आपण पोटॅशयुक्त खताच्या फवारण्या करतो, तर सिलिकॉनच्या फवारण्या करतो, तरीसुद्धा मागच्या बाजूच्या पानाच्या वाट्या हे तशाच राहतात. तर हे वाट्या पानामध्ये होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी डोळ्यामध्ये असलेलं हे प्रोटीन मास, हे प्रोटीन मासची कमतरता त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. तर कॅमेरामॅनला जवळून दाखवून विनंती करतो. ह्या ठिकाणी जो डोळा आहे ह्या पानाचं वाटी झालेलं नाही, पुढचं पान आहे हे पुढचं पान आहे ह्याची पण वाटी झालेली नाही, कारण ह्या ठिकाणी हे प्रोटीन मास तयार झाले आणि मागचा जे डोळा आहे मागचं पान आहे इथं वाटी झाली, तर इथं प्रोटीन मास तयार झालेला नाही. तर प्रोटीन मास निर्माण करण्यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त हे प्रोटीन मास निर्माण करण्यासाठी 4 ते 5 अन्नद्रव्याची खूप महत्त्वाची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अन्नद्रव्य हे आपल्याला फॉस्फरस द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला झिंकचा वापर करायचा आहे, बोरॉनचा वापर करायचा आहे आणि आपल्याला कमी प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा सुद्धा वापर करायचा आहे, सिलिकॉनचा वापर करायचा आहे, ट्रायकंटेनलचा वापर करायचा आहे. ही जर आपण तुम्ही अन्नद्रव्याचा चांगल्या प्रकारे वापर केला तर आपल्याला पानाच्या वाट्या होणार नाहीत आणि पानामध्ये अन्ननिर्मिती चांगल्या प्रकारे होऊन प्रोटीन मास चांगलं तयार होणार आहे. आणि प्रोटीन मास जर चांगल्या प्रकारे तयार झालं तरच काडीमध्ये सूक्ष्मघट निर्मिती ही 100% होणार आहे. शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती कशी वाटली कमेंट सांगा. तशी दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.